नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर मी अंकिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज संडे स्पेशलमध्ये मी छान धाबा स्टाईल अंडा मसाला बनवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवते, कारण रेसिपी बनवायच्या आधी पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते. तर मी तुम्हाला आता साहित्य काय काय घेतले ते दाखवते. तर इथे मी बॉइल्ड एग घेतलेले आहेत, उकडलेली अंडी 6 अंडी घेतलेली आहेत. इथे घेतलेले आहे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घेतलेली आहे. आणि इथे घेतलेलं आहे मी लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती घालू शकता. आणि इथे खडा मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे तमालपत्री आणि 1 चक्री फूल घेतलेला आहे, 2च लवंग घेतलेले आहेत, 2 वेलची आणि हे घेतलेले आहे 1 तुकडा दालचिनीचा आणि हा बारीक चिरलेला कांदा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. एक पॅन घेतला इथे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात पहिले. त्यामध्ये आपल्याला थोडेसे अंडीला फ्राय करून घ्यायचे आहेत, एकदम थोडंसं टाकायचं आणि तेल छान तापू द्यायचं. तेल तापेपर्यंत तिथे आपण अंड्याला असे थोडे थोडे काप करून घेऊया, म्हणजे ते छानपैकी फ्राय होईल. म्हणजे थोडे थोडेसेच करायचे आहेत. बघू शकता इथं. काप करून झालेले आहेत आणि आपले तेल तापलेले आहेत. आणि यामध्ये मी एक एक फ्राय करून छान असं कालप फ्राय करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्या ग्रेव्हीमध्ये ही अंडी फुटली जाणार नाही. त्याची टेस्ट छान लागेल. असं छान सोनेरी गोल्डन तांबूस होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, कारण चवीला ते छान लागतात अंडी, कारण ती फिकी असतात तर मसाल्यामध्ये टेस्टी लागतात. छान मीठ टाकल्यावर थोडीशी परतून घेऊया. आणि याच्यामध्ये मी आता थोडासा गरम मसाला टाकते. माझ्याकडे एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, तर मी तो थोडासा टाकते. चवीपुरता टाकायचा आहे, म्हणजे ना ह्याला एक छान फ्लेवर येईल या अंड्याला. ते छान परतून झाले, मी काढून घेते एका डिशमध्ये. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा कलर आलेला आहे याला गोल्डन. आता मी परत इथे काढून तेल टाकायचं आहे, आपण छान ग्रेव्ही तयार करूया.
आता आपल्याला ह्यात हे गरम मसाले टाकायचे आहेत. हे ऑप्शनल आहेत, पण हे टाकले की ह्याचा अरोमा खूप छान येतो डिशमध्ये. त्यामुळे मी त्यामध्ये आता हे गरम मसाले टाकले. चला तर मग तेल खूप छान तापलेलं आहे. त्यामध्ये मी हे मसाले टाकून घेते. थोडेसे कमी कांदा टाकूया. पण आपण छान परतून घेऊया. मी खूप बारीक चिरलेला आहे कांदा, कारण मग तो ग्रेव्हीमधून वरती दिसला त्यामध्ये तर तो खराब दिसू शकतो. ग्रेव्हीमध्ये पूर्ण त्याची कन्सिस्टन्सी छान येते मग बारीक कांदा चिरलेला. कांदा असं छान गोल्डन कलरवर, सोनेरी कलरवर परतवून घ्यायचा. कांदा आता खूप छान भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे ना. आता यामध्ये मी ॲड करते थोडीशी हिरवं वाटण. हे खूप ऑप्शनल आहे, पण कोल्हापुरी मुला थोडंसं झणझणीत खायलाच पाहिजे. त्यामुळे थोडं एक चमचाभर मी यामध्ये हे हिरवी मिरचीचं वाटण ॲड करते. त्याला थोडंसं परतवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर ह्यामध्ये थोडेसे गरम मसाला टाकते. थोडंसं तेलावर असं छान परतवून घ्यायचं. खूप छान अरोमा येत आहे आता याचा. तेलावर परतवून झाल्यावर याच्यामध्ये मी थोडीशी धनेपूड टाकते आणि हा एव्हरेस्टचा माझ्याकडे गरम मसाला आहे, हा थोडासा टाकते. आणि ही काळी मिरची पावडर, थोडासा कलर लाल येण्यासाठी अगदी अर्धा चमचा. हे छान तेलातच परतवून घेऊया. आणि यानंतर आपल्याला आता यामध्ये ऍड करायची आहे कांदा टोमॅटोची प्युरी. आणि ह्या प्युरीला एक छान पैकी 5 मिनिटं आपण परतवून घेऊया. चला तर मंडळी, हे छान मी परतवून घेतलेलं आहे 5 मिनिटं. आता आपण ह्यात घालूया मेन इन्ग्रेडियंट्स आपला, ती आहे कोल्हापुरी चटणी. हा एकच मसाला घातल्यामुळे तुम्ही बघू शकता आता डिशचा कलर कसा लगेच चेंज होतो. तर मी थोडंसं झणझणीत पाहिजे आहे मला, म्हणून मी 1 ते 1.5 चमचा ही कोल्हापुरी तिखट घालते. कोल्हापुरी तिखट म्हणजे कोल्हापुरी चटणी. आणि ह्याला छान असं परतवून घ्यायचं. त्याला एक तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं असं परतवून घ्यायचं. बघू शकता कसं मस्त कलर आलेला आहे. चमचमीत दिसत आहे. सुगंधही आता खूप छान पसरला आहे आता. तर आता आपण यामध्ये मीठ ऍड करूया चवीपुरतं, कारण ऑलरेडी आपण अंडा फ्राय करताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. तर मी थोडंसं चवीपुरतं मीठ यामध्ये टाकते. छान असं मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, छान असं तेल सुटलेलं आहे आता. आणि आपण ह्यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपली ग्रेव्ही तयार होईल. थोडंसं म्हणजे छान अशी त्याची कन्सिस्टन्सी तयार होईल. तुम्ही बघू शकता खूपच
आहे. खूप काही तामझाम केलेलं नाही, अगदी साधी सिंपल रेसिपी आहे ही. अगदी घरातल्या घरगुती हाताखालच्या मसाल्यांमध्ये केलेली आहे. बॅचलर जे आहेत राहणारे, जे रूमवर राहतात मुलं किंवा मुली, त्यांनाही ही अगदी इझिली करता येण्यासारखी रेसिपी आहे. किती छान दिसत आहे. थोडंसं अजून मी पाणी ऍड करते. आणि 5 मिनिटं याला यामध्ये शिजत ठेवूया. त्यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर घालूयात, कारण त्यामध्ये टोमॅटो असल्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होऊ नये. अगदी थोडीशी अशी साखर मी पसरते. बघू शकता आता मस्त तवंग आलेला आहे, कलरही छान दिसत आहे. तर ह्या ग्रेव्हीला एक 5 मिनिटं आपण एक वाफ. तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे, काय भन्नाट दिसत आहे हे. आता आपण यामध्ये ऍड करूयात हे आपण मगाशी बॉईल केलेली ही अंडी यामध्ये टाकून आपण अजून एक 5 मिनिट यामध्ये शिजवून घेऊयात ह्या अंड्याला, जेणेकरून त्याला छान त्याचा फ्लेवर सगळ्या आपल्या मसाल्याचा लागेल. एकदम ढाबा स्टाईल रेसिपी झालेली आहे. तुम्ही बघू शकता ढाबा स्टाईल मध्ये. आता फक्त आपण यामध्ये एक लास्ट इन्ग्रेडियंट ऍड करूया, तो म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे आणि तिनं अशी हातावर अशी छान चोरून ना मग ती सगळीकडे अशी छान भुरवायची. कसुरी मेथीमुळे अजून एक छान फ्लेवर येतो. ऑप्शनल आहे, कुणाला जर आवडत नसेल तर त्यांनी नाही घातलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहे. तोंडाला पाणी सुटत आहे ना. चला तर मग आपण 5 मिनिटं यामध्ये शिजवायचं. तुम्ही बघू शकता इथे आपली छान रेसिपी झालेली आहे. चमचमीत आणि झणझणीत ढाबा स्टाईल अंडा मसाला खूपच सुंदर दिसत आहे. आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकते. आणि तुम्हाला दाखवते कशी मस्त आपली छान चमचमीत आणि झणझणीत दिसत आहे. तुम्ही बघू शकता आता किती छान आणि चमचमीत दिसत आहे ही डिश. हा तयार झालेला आहे आपला ढाबा स्टाईल अंडा मसाला. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश राहा आणि खात राहा.